नवी मुंबई नेटवर्क। सीवुड में रहने वाले आकाश जाधव और रोशन कनाडे, इन दोनों ही छात्रों ने एक नया कीर्तिमान हासिल कर एमपीएससी की परीक्षा उत्तीर्ण कर प्रभाग का ही नहीं बल्कि नवी मुंबई का नाम रोशन किया है। इस उपलब्धि के लिए सीवुड प्रभाग क्रमांक 40 का प्रतिनिधित्व करने वाले भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक विशाल डोलस द्वारा थाने के पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक के हाथों आकाश जाधव इस छात्र का सत्कार किया गया। वहीं रोशन कनाडे का सम्मान उनके भाई द्वारा स्वीकार किया गया। गौरतलब है कि विशाल डोलस ने प्रभाग के छात्रों को पढ़ाई के लिए 2016 में सीवुड प्रभाग में महानगर पालिका के माध्यम से अभ्यासिका की सुविधा उपलब्ध करवाई थी। उसी अभ्यासिका में पढ़ाई कर इन छात्रों ने एमपीएससी की कठिन परीक्षा उत्तीर्ण की है, जहां आकाश जाधव को सरकारी जल संपदा विभाग तो वहीं रोशन कनाडे का चयन परिवहन विभाग में हुआ है। इस दौरान इस गौरवान्वित पल से अभिभूत संजीव नाइक ने विशाल डोलस के साथ इस अभ्यासिका का मुआयना कर इस अभ्यासिका को एडवांस लाइब्रेरी में तब्दील करने की पहल की है। छात्रों की मांग पर संजीव नाइक ने इस अभ्यासिका में वाईफाई की सुविधा, एयर कंडीशन सुविधा, इलेक्ट्रिक पॉइंट्स, रेफरेंस के लिए कॉम्पिटेटिव रेफरेंस बुक की व्यवस्था करवाने के लिए तुरंत नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर से संपर्क साधकर उचित व्यवस्था करने की मांग की। इतना ही नहीं, इस दौरान विद्यार्थियों की जरूरतों के मद्देनजर संजीव नाइक ने ऑन द स्पॉट 4 लॉकर्स की सुविधा अपने स्वखर्च से छात्रों के लिए उपलब्ध करवाई है। इतना ही नहीं, इस अभ्यासिका का महानगर पालिका के माध्यम से काया पलट करने का बीड़ा विशाल डोलस ने अपने कंधों पर उठाया है, ताकि अभ्यासिका से पढ़कर निकलने वाले छात्र सरकारी नौकरी प्राप्त कर सीवुड का नाम रोशन कर सके। इस दौरान नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए संजीव नाइक ने एमपीएससी परीक्षा में उत्तीर्ण छात्रों को शुभकामनाएं देते हुए कहा कि अरुली के विधायक गणेश नाइक का सपना है कि नवी मुंबई शहर से भी आईएएस और आईपीएस बनकर निकलने वाले छात्रों का ये शहर कहलाए, क्योंकि नवी मुंबई में पोटेंशियल है और आज इसकी शुरुआत हो रही है। संजीव नाइक ने कहा कि शिक्षा के लिए शैक्षणिक वातावरण होना आवश्यक है। ऐसे में उन्होंने विशाल डोलस के माध्यम से अभ्यासिका को एडवांस बनाने की पहल करने वाले नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर का भी उन्होंने आभार व्यक्त किया। आज मला खूप आनंद होतोय। आमचे विशाल भाऊ डोळस यांच्या प्रयत्नाला खूप मोठं यश आलं। आकाश आणि रोशन याच्या माध्यमातून खूप चांगला आम्हाला एक संधी, या शहरातून चांगले विद्यार्थी सरकारच्या सेवेत जातात, म्हणजे एमपीएससीच्या माध्यमातून पुढे जातात। ते लवकरच पाणी पुरवठा विभागामध्ये रुजू होत आहेत। एक आपले आरटीओमध्ये परिवहनमध्ये त्यांचं योगदान होणार आहे। म्हणजे आज याचं आता असं दिसतंय की आता हे शहर देशासाठी काम करायला सुरू करते आणि आम्हाला वाटते की अजून त्यांनी पुढे जायला पाहिजे। मी विशाल भाऊंना सांगेन की माननीय गणेशजी नाईक साहेबांचं स्वप्न हेच आहे की याच्या पुढे हे शहर हे आईएएस ऑफिसर, आयपीएस ऑफिसर यांचं जसं पुणे लोक म्हणतात की पुण्यामधून ती आतापर्यंतची प्रथा परंपरा जी आहे पूर्वीपासूनची ती आता नवी मुंबईने घेतलं पाहिजे। आणि का असू नये, नवी मुंबईमध्ये सर्व प्रकारचं पोटेन्शियल आहे। मला विश्वास आहे की या ठिकाणी नवी मुंबई महापालिका माननीय आयुक्त साहेबांच्याकडे आता सभागृह नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी दादांना ते रेटाव्या लागतात, पण आम्हाला विश्वास आहे की आजच आम्ही आता आयुक्त साहेबांना आम्ही धन्यवाद करू की त्यांनी लगेच निर्णय घेतला। ह्या ठिकाणी ज्या सुखसुविधा म्हणजे ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टी पूर्तता करण्याचं काम आयुक्त साहेबांनी लगेच आदेशित करण्याचं ठरवलं। उद्या लगेच ते अधिकारी येतील, याचं देखरेख बघतील आणि जी गोष्ट आवश्यक आहे, एक कसं असतं या शिक्षणासाठी तसं वातावरण पाहिजे असतं। त्या विद्यार्थ्याला ह्या लायब्ररीच्या भागात आलं की त्याला
अभ्यास करावा असं वाटला पाहिजे, तसं वातावरण मिळालं पाहिजे आणि ते वातावरण निर्माण करण्याचं काम आमचे हे सर्व सहकारी करतात. भविष्यामध्ये ह्या शहराचं नाव पूर्ण जगभर करण्याचं आम्ही सर्वांनी निश्चित केलेलं आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे होणार, कारण हे मेहनत करतील आणि नाव होणार आहे आणि म्हणून या सर्वांना आम्ही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. वही विशाल डोलस के अथक प्रयत्नों से महानगर पालिका के माध्यम से निर्मित अभ्यासिका में पढ़कर एमपीएससी में उत्तीर्ण युवाओं को शुभकामनाएं देते हुए विशाल डोलस ने कहा कि यह सीवुड ही नहीं बल्कि नवी मुंबई के लिए भी एक बेहद गौरवान्वित पल है. ज्या लायब्ररीमधून, ज्या अभ्यासिकेमधून आकाश जाधव आणि रोशन कानडे हे जे 2 विद्यार्थी MPSC एक्झाममध्ये उत्तीर्ण झालेत, आज मला वाटतं ही सीवूड विभागासाठी, नवी मुंबईसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे. आजकालची जी पिढी आहे खरंच खूप पुढे आहे, म्हणजे हसत खेळत अभ्यास करतात आणि उत्तीर्ण पण होतात. आणि त्यामुळे मला वाटलं की आज संजीव नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण इकडे त्यांचा सत्कार करायला पाहिजे. उन्होंने इसे एक आनंद का क्षण करार देते हुए कहा कि आकाश और रोशन की भांति औरों को भी इससे एक नई प्रेरणा मिलेगी और यहाँ से युवा घड़ेंगे और राज्य ही नहीं बल्कि देश का नाम गौरवान्वित करेंगे. जर हायलाईटच झालं नाही तर समजणार नाहीत की आजचे तरुण काय करतात. याचीच प्रेरणा घेऊन मला वाटतं अनेक तरुण यापुढे सुद्धा घडतील, महाराष्ट्र राज्याची सेवा करतील, देशाची सेवा करतील. जो प्लॅटफॉर्म त्यांना मिळालेला आहे महानगरपालिकेकडून, चांगल्या पद्धतीने त्याचा वापर होत आहे आणि नवी मुंबईसाठी आणि सीवूडसाठी सुद्धा, सीवूड्स आणि नवी मुंबईसाठी ही एक मानाची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोठ्या परीक्षांमध्ये पास होणं एक मोठी बाब आहे. म्हणून त्यानिमित्ताने या ठिकाणी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण घेतला होता. विशाल डोलस ने कहा कि अभ्यासिका के समक्ष तकनीकी अड़चन को संजीव नाइक ने मनपा के द्वारा हल करवाने की पहल ही नहीं की बल्कि खुद छात्रों के लिए अपने स्वनिधि से 4 लॉकर्स देने की भी घोषणा की है. लायब्ररी जरी हा ठिकाणी हॉल उपलब्ध झालेला असेल तरीसुद्धा काही टेक्निकली गोष्टी ज्या आहेत तर त्यानंतर काही कालांतराने समजतात आणि मला असं वाटतं की त्या टेक्निकली अडचणी साहेबांच्या लक्षात आणि संजीव नाईक साहेबांच्या लक्षात आल्यात, आमच्या लक्षात आल्यात आणि त्या सोडवणूक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आयुक्तांना फोन केला, समाज विकास विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत चाबुकस्वार त्यांनाही त्यांनी सांगितलेलं, कॉन्ट्रॅक्टरला सांगितले, वॉर्ड ऑफिसरला सांगितलेलं आहे आणि काही जे चेंजेस काही करायला सांगितलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांसाठी इकडच्या जी मुलं आहेत अभ्यास करणारे आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बाब आहे. सत्काराच्या निमित्ताने सुद्धा त्याचीसुद्धा पाहणी झाली आणि मला असं वाटतं एक चांगलं सुविधायुक्त अजून चांगलं करण्याचा मानस संजीव नाईक साहेबांचा आहे. आणि खालीच आता मी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की चांगल्या प्रकारे अजून याला बनवता येईल, चांगल्या लोकेशनला इमारत आहे आणि मला विश्वास आहे की त्या साहेबांना कोणती गोष्ट समजून सांगितली तर ती नक्कीच ती मार्गी लागते. आणि त्यांनी आता सांगितलं की 4 लॉकर ते संजीव नाईक साहेब स्वतः तर्फे पण देणार आहेत ह्या विद्यार्थ्यांना. ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. वही एमपीएससी के उत्तीर्ण छात्र आकाश जाधव ने कोरोना काल में अभ्यासिका की पर्याय व्यवस्था उपलब्ध करवाने के लिए विशाल डोलस का आभार व्यक्त करते हुए कहा कि हर समय वह युवाओं और छात्रों के लिए तत्परता के साथ डटकर खड़े रहे हैं. विशाल सरांचं खूप खूप आभार मानू इच्छितो. त्यांची आमच्या वॉर्डमध्ये एक युवा सपोर्टर नगरसेवक अशी म्हणून एक ओळख झाली आहे. विविध क्रीडा स्पर्धा आयोजन करणं आणि त्यांनी आत्तामध्ये एक फन रन म्हणून एक मॅरेथॉन पण आयोजित केली होती. आणि त्याशिवाय जे अभ्यासू मुलं आहेत त्यांना MPSC आणि UPSCसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असतं त्या गोष्टीसाठी धावपळ करणं. मला आठवतं की कोविड काळामध्ये जेव्हा आमच्या ज्या जुन्या लायब्ररीमध्ये जेव्हा हे कोविड पेशंटसाठी एक्स्ट्रा बेड्स ठेवण्यात येणार होते तेव्हा त्यांनी आम्हाला एका दिवसामध्ये ही नवीन लायब्ररी अवेलेबल करून दिली होती. तर त्यासाठी मी त्यांचं खूप खूप आभार मानू इच्छितो. त्यांनी जे सहकार्य केले, जी धावपळ केली त्याच्यामुळे आम्हाला आज हे यश मिळू शकलं आहे. ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower